स्वामी समर्थांना चढवलेल्या नारळांचं मी नक्की काय केलं. हे गाईज, वेलकम. सो गाईज, नारळ फोडून मी त्याला छान किसून घेतला आणि माझ्याकडे एक अननस पण होता, तो पण मी छान कट करून त्याचे बारीक बारीक छोटे तुकडे केले. आणि मी जे काल तूप बनवलेले त्या तुपामध्ये मी छान ड्रायफ्रुट्स तळून घेतले आणि लगेचच त्यामध्ये 1 वाटी रवा टाकला आणि तोही छान भाजून घेतला. आणि मग नंतर थोडं तूप टाकून त्यात अननसाचे तुकडे टाकले आणि छान ते मऊ होईपर्यंत छान मी परतून घेतले. आणि ते छान मऊ झाल्यानंतर लगेचच मी ते किसलेलं खोबरं टाकलं आणि साखर पण टाकून दिली आणि ते छान विरघळेपर्यंत मी छान ते परतून घेतले. त्यानंतर भाजलेला रवा टाकून छान मिक्स करून घेतलं. थोड्या वेळाने थोडंसं पाणी टाकलं, तेही छान मिक्स करून घेतलं आणि प्लेट झाकून थोड्या वेळासाठी ठेवलं, ते एकदम स्लो फ्लेमवर. त्यानंतर त्यात गरम दूध टाकून घेतलं आणि तळलेले ड्रायफ्रुट्स पण टाकून घेतले आणि सर्वात शेवटी मी परत आणखीन एकदा तूप टाकून घेतलं, कारण मी बनवलेलं तूप मला खूप आवडलं, एकदम प्युअर. आणि रेडी झाला त्या नारळाचा शिरा. आणि हा नारळाचा शिरा मी पूजेच्या प्रसादासाठी ठेवलेला आणि पूजा झाल्यानंतर तो प्रसाद मी बिल्डिंगमध्येही वाटला. आणि मी कुंकू लावायचं विसरलेलं, तर एका आजीने मला कुंकू लावलं. हे गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड फॉलो. बाय गाईज.